पण दाखवायचं कारण काय आहे, टाइम घेण्याचं कारण गोष्टी समजल्या पाहिजे. नुसतं मी सांगून काय होणार आहे, तुम्हाला कळणार आहे का काय? तुम्ही जासान विसरसान. नो, नाही करू शकत, कारण जोपर्यंत आपण त्याला देणार नाही तोपर्यंत होणार नाही. रिअल टाइम मध्ये रोज काही ना काहीतरी होते. आज जर करंट अफेअर सर्च करायला गेले तुम्ही, तर ते 1 वर्ष मागचंच सांगतं सगळं. आत्ताचं काहीच ह्या महिन्याचं नाही सांगणार, का ह्या वर्षाचं पण नाही सांगणार, ते मागच्या वर्षीच सांगतं. म्हणजे कधी त्याला अपडेट केले लास्ट. तर माहिती बरोबर माहिती असणार त्यांनी सांगितलेली असं नाही, चुकीचे. आपण एक क्वेश्चन पण घेतलाय ना, त्यात ChatGPT चुकीचा आन्सर सांगते. ते आला ना पुढं सांगतो मी. ChatGPT कॅन मेक सब्जेक्टिव्ह डिसिजन्स. त्याला तो स्वतः विचार करून नाही सांगत, त्याला जे फीड केलंय तेच. ChatGPT प्रोव्हाइड इनकरेक्ट, बरोबर. ChatGPT can write code but cannot debug it. ChatGPT operates based on which form of AI technology? कोणत्या टेक्नॉलॉजीवर काम करतात? रूल बेस्ड, एक्सपर्ट, मशीन लर्निंग, सिम्बॉलिक AI, कोणतं? हेच बरोबर आहे. मशीन लर्निंग, मशीनला डेटा फीड केला जातो, त्यातून मशीन शिकते. ते एआय मुळे एआय केलं का? हा हा हा. ज्या गोष्टी आपण वापरतो त्या माहीत असल्या पाहिजे काहीतरी त्यातलं. व्हॉट डज ChatGPT स्टँड्स फॉर? जीपीटी घरी जाऊन चेक नाही करत का तुम्ही? अरे फोन मध्ये आहे, सगळ्यांच्या फोन मध्ये चेक तरी करीत जा. इट इज द सिग्निफिकन्स ऑफ प्री ट्रेन्ड जीपीटी. सगळ्यांनीच केले काय? दिस मॉडेल इज ट्रेन्ड ऑन वास्ट अमाउंट ऑफ डेटा बिफोर बिंग फंक्शन. हा हा, बरोबर. व्हॉट इज पेजर प्रायमरली यूज्ड फॉर? आपण चर्चा केली होती, मी व्हिडिओ पण पाठवली होती तुम्हाला वाटते, इस्रायल पॅलेस्टाईनची. त्यात होतं सेंडिंग अँड रिसिविंग टेक्स्ट मेसेजेस. इस्रायल मध्ये लय फुटले, खिशात फुटले, हातात फुटले, सगळे फुटले. ते बघाय वाटलं तर बघायचं असेल तर परत बघा. हाऊ डू पेजर्स टिपिकली रिसीव्ह मेसेज? बरोबर. Which technology is often used in modern pages to ensure reliability? कसं काय चुकलं? सॅटेलाइट कम्युनिकेशन. सेल्युलर नेटवर्क म्हणजे मोबाईल, आपलं मोबाईलचं. त्यामुळे ते पकडले जात होते ना, त्यांची एक्झॅक्ट आतंकवाद्यांची एक्झॅक्ट लोकेशन मिळत होती ना. ते म्हणले फोनमुळे आपली लोकेशन कळती, ते डायरेक्ट जिथं उभा आहे तिथंच बॉम्ब पाडतात. मग आपण मोबाईल नाही वापरायचा, आपण पेजर वापरू. कारण पेजर यूज केला ना तर ते काय मोबाईल सारखं लोकेशन नाही, ते रेडिओ वेव्हज आहेत, रेडिओ सिग्नल. रेडिओ कोणी कुठं वापरते, कोणाला कळते कोणी रेडिओ कुठं वापरला? तसं नाही, ते छोटे छोटे रेडिओ आहेत समजायचं. त्याच्यावर फक्त मेसेज येतो जातो, छोटे छोटे, एकदम छोटे छोटे. मग ते त्याच्यावर प्लॅनिंग वगैरे करायची, आज इथं बॉम्ब फोडायचा, आज इथं अटॅक करायचा, आज मिसाईल सोडायची तयारी करा. पण त्याच्यातच इस्रायलनी एक्सप्लोजिव्ह भरून त्यांना दिली आणि ते फोडलं. ते महत्वाचं काय आहे, कारण त्याचा यूज पेजर न्यूज मध्ये आले म्हणून आपण ते इथं घेतले. आणि बरीच मोठी न्यूज होती, आपण बरंच कव्हर पण केलं, त्यासाठी आपण घेतलं. ती क्वेश्चन आला पाहिजे होता सगळ्यांना. सरांनी सांगितलं पण होतं की कोणत्या टेक्नॉलॉजीवर पेजर काम करतं ते बघून घ्या एकदा. डॅश वॉज द फर्स्ट स्टेट in India to become a $500 billion economy. $500 billion economy. The state's gross state domestic product GDP is 42.5 trillion, म्हणजे 510. आपले लाखात रुपयात इतकं होतं. आणि मिलियन मध्ये, डॉलर मध्ये हे अमाऊंट आहे. कोणता स्टेट आहे? एकच आहे. कोणी हे? हा बरोबर बरोबर. आन्सर मध्ये काय येत होतं जीपीटीला? हे जीपीटीला सर्च केलं की कोणत्या स्टेटला भेटले,
जीपीटी रॉंग आन्सर सांगायचं काय, आणि 2023 चा काहीतरी डेटा वापरायचं. आणि फर्स्ट टाइमच झाले हे, मग ते तमिळनाडू कस काय आन्सर देते ना. म्हणून चॅट जीपीटी वर असा विश्वास ओतून टाकून देऊ नका. विच कंट्री होस्टेड, कोणालाच माहित नाही. हे घेण्याचं कारण काय आहे, हा येत, पण हे करंट मध्ये लय चालू होतं. का चालू होतं की आपल्या पीएमनी त्यांच्या प्रेसिडेंटला कॉंग्रॅच्युलेशनचा मेसेज केला होता. हा, ट्विटरवर मेसेज टाकला, पोस्ट टाकली होती, कॉंग्रॅच्युलेशन्स, बोत्सवाना आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे ते बघायचंय आपण. ते बोत्सवानाच माहित नाही बऱ्याच जणांना, बोत्सवाना काय आहे म्हणून. कुठे आहे म्हणून. आता ह्याच्यावर क्वेश्चन कसा येतो बघ, क्वेश्चन कसा येतो. एमपीएससी जे बाकीच्या एक्झाम आहेत छोट्यावाल्या, कोणत्या ग्रुप डीच्या किंवा सीडीएस वगैरे, त्यांच्यात असे क्वेश्चन येतात की हा हिने गेलं होतं, तिथला प्राईम मिनिस्टर कोण झाला, प्रेसिडेंट कोण झाला, कोणत्या देशाचा, फिलिपिन्सचा कोणता, व्हिएतनामचा प्रेसिडेंट कोण झाला. इथं पण कोणतरी दुसऱ्याच देशाचा प्रेसिडेंट झालाय ना. ते गरजेचं नाही म्हणले, पण हे गरजेचं का, हे का मी इथं घेतलं. इथं आपलं रिलेशन आलं का, आपल्या पीएमनी त्यांच्या प्रेसिडेंटला शुभेच्छा दिल्यात मेसेज, ट्विटरवर मेसेज करून, आणि त्याच्यावर काहीतरी लिहिलं की बोत्सवाना आमच्यासाठी खूप महत्वाचं राज्य आहे. तर हे डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो की कोण झाले बोत्सवानाचे नवीन प्रेसिडेंट. युपीएससी एमपीएससी ला क्वेश्चन काय येणार, ग्रुप ए ला, ग्रुप बी ला सेम क्वेश्चन येऊ शकतो, ग्रुप बी सी ला. ग्रुप ए ला क्वेश्चन काय येऊ शकतो की बोत्सवानाची लोकेशन काय, मॅपवर दाखवा, तिथं दिलेलं असणार डायग्राम. ते शाळेतले मॅप असायचे बघ, इथं एक मार्किंग केलेली, इथं एक मार्किंग केलेली, इथं ए बी सी डी असं लिहिलेलं असतं. त्यातलं बोत्सवाना कोणते ते सिलेक्ट करा असं सांगितलं जाणार. ज्यावेळेस अशा गोष्टी येतात ना, त्यावेळेस त्यांची लोकेशन पण बघायची. हे झालं की आपण बघू लोकेशन, आपण बघू, लगेचच बघू. आफ्रिकाचेच म्हणते, साऊथ आफ्रिकाच्या वरती. हे साऊथ आफ्रिका आपल्याकडे मॅच खेळायला येतात ते, आणि त्याच्या एकदम एक्झॅक्टली वर. काय असं की जे आपल्याला गरज लागणार आहे ते बघू ना आपण पुढच्या क्लासमध्ये बघू. मध्ये यांनी फ्रान्सला धमकी दिली ती, आम्ही तुमच्या इथं 50,000 हत्ती सोडू. इथं हंटिंग एक, म्हणजे हे श्रीमंत देश आहेत ना, युरोपियन अमेरिकन, ह्यांना टाइमपास करायला काय तर हे शिकारले करतात. इंग्लिश पिक्चर सिरीज बघितलं असं, हे शिकार करीत असतात सारखे. त्यांच्या तिकडे जनावर नाहीत ना शिकार करायला, मग ते कुठे येतात, हे आफ्रिकन देशांमध्ये येतात. हे काय करतात, त्यांच्याकडे इन्कमचा दुसरा काही सोर्स नाही जास्त. आहे का आफ्रिका, गरीब देश आहेत सगळे, काय डेव्हलपमेंट नाही जास्त, काय नाही. हे तसं चांगलं करते. मग हे इथून येणार हत्तीची शिकार करणार, त्याला ते लायसन्स देणार की हा तुम्हाला शिकार करायची ना, या आम्ही एक हत्ती मारण्याची परमिशन तुम्हाला देतो. $50,000 XYZ, आपल्याला रेट माहित नाही, आपण आता 50,000 पकडू, $50,000 द्या आणि एक हत्ती तुम्ही मारू शकता. मग ह्यात त्यांच्या गव्हर्नमेंटला इन्कम होतोय, कारण लायसन्स कोण देणार आहे, गव्हर्नमेंट देणार आहे ना. मग परत ते आले, आता तरी टुरिस्ट म्हणून आलेत ना, ह्या गोष्टीमुळं तिथं लोकल लोकांना जॉब भेटतो ना. तिथल्या लोकलला कोण गाईड झालं, कोणी त्यांना काहीतरी देतंय, कोणी त्यांचं काम करतंय, त्यांना पण रोजगार भेटतो. ते वेगळे पैसे इकॉनॉमीमध्ये त्यांच्या येतात. तर जर्मनी म्हणतं हे आम्ही नाही सोडणार, ॲनिमल क्रुएल्टी होती, नाही मारली पाहिजे तुम्ही. पण ह्यांचा प्रॉब्लेम असा आहे, हे यांनी बॅन केलं होतं ते, पण ह्यांच्याकडे हत्तीच इतके झालेत की त्यांच्या लोकांना त्रास होतोय. नुसतेच मारण्यापेक्षा असे व्हा ना, हत्तींची पॉप्युलेशन पण कंट्रोलमध्ये येते, आम्हाला पण इन्कम होतोय, आणि त्याच्यामुळे आमची इकॉनॉमी पण थोडी, आमच्या लोकांना पण काम भेटते. कारण इथं बराच शिकार व्हायचा, नायजेरिया वगैरे, इथले सगळे हत्ती इकडे पळून आले जास्त करून, आणि ते इथं शिकार होत असल्यामुळं
हुशार प्राणी असतात. ते काही माघारी जात नाही, ते इथंच थांबतात. इथं पॉप्युलेशन झालेली जास्त. 2012 का कधी त्यांनी बॅन केलं होतं, पण त्यांनाच त्रास व्हायला झाल्यामुळं त्यांनी परत ते लायसन्स शिकारीचं काम सुरू केलं. जर्मनी म्हणलं हे नाही चालून देणार आम्ही. बळच ते ॲनिमल लवर झाली अचानक. मग हे म्हणले आम्ही 50,000 हाती तुमच्याकडे सोडतो, तुम्ही सांभाळा. बरोबर आहे ना यांचं. कितीतरी ह्या गोष्टीमुळे त्यांचं कितीतरी चांगला इन्कम होते. कोण देणार का त्यांना पैसे? नाही देणार ना. हे बंद करा म्हणतात, पण त्यांच्यासाठी हेल्प म्हणून काही करणार आहेत का? ते नाही करणार. ते फक्त म्हणणार करू नका. हे चांगलं बघवत नाही युरोपियन देशांना दुसऱ्यांचं. ती पण करंट अफेअर मध्येच होतं, मागच्या काहीतरी 5-6 महिन्या आधी झालेली गोष्ट आहे. सीबीडीसी फुल फॉर्म काय? कोण आहे दोन? आणि आपण बोललो होतो लिहायला पण सांग, तुम्ही लिहून घेत जा रे, काही गोष्टी लिहून घेत जा. अशा सीबीडीसी आपल्या आरबीआयनी क्रिप्टोकरन्सीवर आपण बोललो होतो, आठवते का? हा का? आपण ब्लॉकचेनची टेक्नॉलॉजी वापरून ते क्रिप्टोकरन्सी, ब्लॉकचेनची टेक्नॉलॉजी वापरून क्रिप्टोकरन्सी बनवलेली. हा नाही, त्यामुळेच दिले सगळ्यांना. काय वाटतं, डिजिटल करन्सी आली म्हणजे क्रिप्टो करन्सी आली. क्रिप्टो करन्सी वेगळ्या, आणि ही आपल्या ती कुणाच्या कंट्रोलमध्ये नाही. क्रिप्टो करन्सी जे आहे ते कुणाच्या कंट्रोलमध्ये नाही, प्रायव्हेट लोकांचे. मला वाटलं तुम्ही प्रशांत माझ्या नावाने पण एक क्रिप्टो करन्सी बनवेन, तुमच्या नावाने एक बनवेन, माझ्या मनावर. पण आरबीआयने जे बनवले ते कंट्रोल करता येते ना आरबीआयला, गव्हर्नमेंट आहे ती. आरबीआय मॅनेज करू शकतं हा आपला पैसा किती सप्लाय त्यावरून. जसं जर ओपन असलं ब्लॉकचेनची टेक्नॉलॉजी कुणी पण बनवते ना. काय आपलं सेंट्रल बँक डिजिटल करन्सी. काय, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू अबाउट द डिजिटल करन्सी इश्यूड बाय आरबीआय. हा काय केलं यांनी, इट इज अ लीगल टेंडर अँड इज इश्यूड एज करन्सी इन डिजिटल फॉर्म. बरोबर आहे. लिगल इंटरनॅशनल, हा बरोबर. कुणीच असं चुकीचे ऑप्शन टिक नाही केलेले. एक कोले कोण आहे, इट ऑपरेट्स ऑन अ डिसेंट्रलाइज ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. ओके, हे कसं ठरवलं तुम्ही? कसं हे नाही केले ना, इथं इथं ते डोकं नाही लावलं ना वरचं, ते विचारतोय मी. का? बर बर, जाऊ दे, बरोबर केलंय. आपली जी नोट आहे करन्सी, ऍक्च्युअल करन्सी जी फिजिकल करन्सी, ती पण सेम आहे का? तिच्यात काही वेगळं आहे? ती पण अशीच आहे. इट इज अ लीगल टेंडर अँड इज इश्यूड बाय आरबीआय. फक्त ती फिजिकल फॉर्म मध्ये आहे, डिजिटल फॉर्म मध्ये नाही. त्याला काही बॅकअप आहे का? आधी नोटांना बॅकअप असायचं, काय गोल्ड. आता नाही, आता फक्त लीगल टेंडर आहेत, आम्ही सांगतोय म्हणून आहे. तसंच ह्याला पण कशाची बॅकअप आहे का? डिजिटल करन्सीला नाही, आम्ही सांगतोय म्हणून आहे. उद्या आम्ही चेंज केलं तर चेंज होईल. The RBI's digital currency CBDC is based on which type of technology? हे आपलं ऑप्शन बरोबर आहे. डिसेंट्रलाइज आहे का? ते आत्ताच मी म्हणलं डिसेंट्रलाइज नाही, ते सेंट्रलाइज्ड आहे, कारण आपली आरबीआय त्याला कंट्रोल करते, सेंट्रल बँक. मग ती ही तर नसणारी, जरी ब्लॉकचेनवर आधारित आहे पण डिसेंट्रलाइज नाही. ठीक आहे, सेंट्रलाइज लेजर टेक्नॉलॉजी हे पण नाही, पेअर टू पेअर हे पण नाही. काय, व्हॉट इज द नेम ऑफ इंडियाज रिटेल डिजिटल करन्सी लॉन्च बाय आरबीआय? काय, जे सीबीडीसी होतं त्याचं नाव काय? सेंट्रल बँक डिजिटल करन्सी जी बनवली त्याला नाव काय दिलं आरबीआयने? डिजिटल रुपी. हे कोण आहे ई रुपीवालं? बरं, हे कोण आहे भारत कॉइन कोण आहे? ओके ओके ओके, हा आपण बऱ्याच वेळा घेतले क्लासमध्ये डिजिटल.
नाही, आणि ते ऑप्शन पण तसेच आहेत ना, हे वाटणारच सगळ्यांना की हा हा हाय हे बरोबरच आहे, हे पण बरोबरच वाटते, हे तर जास्तच बरोबर वाटतंय ना, पण नाहीये डिजिटल रुपी. हम्म. हा. Which country became the first to issue a central bank digital currency CBDC for retail use, becoming a pioneer of digital currency? नव्हतं ना, बऱ्याच जणांना नाही माहिती. चायना आहे. चायना आहे. आणि एक देश आहे त्यांनी बिटकॉइनलाच लीगल करन्सी बनवले, लीगल टेंडर बनवले. कोणता? इक्वेडोर. एल सॅल्वडोर. एल सॅल्वडोर. मागच्या पेपरला आपण घेतलं होतं, आठवतं ना. हे काय रिटेल यूज साठी कुणी केले? चायनाने केले. पुढे पण सेमच क्वेश्चन आहे, थोडासा चेंज आहे. हा कोणी केलाय? अरे सगळ्यांनीच यूज केलाय. बर बर. Which country's central bank is first to pilot digital currency for the wholesale sector? मागच्या याच्यात काय होतं? रिटेल होतं. ते कोणी केले? चायनाने केले. होलसेलला कोणी केले? आपण केले. आता आपण डिजिटल रुपी बनवलाय तर कुठेतरी कोणतरी वापरणार आहे ना, मग इंडिया. ह्यांनी तर बनवलंच नाही, ह्यांनी बनवलंच नाही, तुम्ही कसं काय टिक केलं? आपण गृहित धरतो युएस म्हणजे लय डेव्हलप्ड देश आहे, असणारच आहे, पण बऱ्याच गोष्टी अशा आहेत ते लय मागे, आपण त्यांच्यापेक्षा पुढे. पेमेंट सिस्टम युपीआय, आपलं युपीआय त्यांचे अजून कॅशमध्येच काम चालतात त्यांची, कॅश किंवा कार्ड. ते नंबर टाका, नाही तर मग कार्ड स्वाईप करा प्रत्येक ठिकाणी. आपलं कसं नाव सांग, नंबर सांग, काही तर स्कॅन केलं झालं. ते अजून लय मागे आहेत, त्यांना युपीआय पाहिजे ना आपल्याकडून, की आम्हाला ती सर्व्हिस द्या म्हणतात. बरं, ते युपीआय प्रोडक्ट कुणाचं आहे पण ते कळालं का? आपलं आहे, पण बनवलंय कुणी? हे बनवणारी कंपनी कोणती? युपीआय बनवणारी बिझनेस करते ना, काहीतरी होतंय ना, युपीआय कुणीतरी बनवलंय ना. हा, टाटा. हा, बरं अंदाज तुम्ही लावू शकता, लाव 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 अंदाज सांगा काय. थांब ना, प्रायव्हेट आहे, सरकारी आहे, का कोऑपरेटिव्ह आहे, का दुसरा कोणता फॉर्म आहे, अशी कंपनी काय? कंपनी फोन ठेव. काय प्रायव्हेट आहे, गव्हर्नमेंट आहे, काय कोऑपरेटिव्ह आहे, का दुसरं काहीतरी? नाही माहिती. गव्हर्नमेंट आहे. कंपनी कोणती किंवा कोणी बनवले? आता आपण वरती क्वेश्चन बघितला, NPCI ह्यांचं हे प्रोडक्ट आहे. नॅशनल काय होतं, फुल फॉर्म काय होतं? नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ह्यांचं हे प्रोडक्ट आहे. जसं बँकेचं प्रोडक्ट काय असतं, लोन, तसं ह्यांचं युपीआय एक प्रोडक्ट आहे, आणि आपण आता बाहेरच्या देशांना पण देतोय. आलं का दुसरं? हेच. In the future, RBI's digital currency could be used for all of the following except, शिवाय, सगळ्यासाठी यूज होऊ शकते, शिवाय ह्यापैकी एक गोष्टीच्या. कोणती गोष्ट आहे? आता ते आहेच तुमच्या समोर आलंय, मग काय आता. हे होणारे ट्रू आहे. हे होणारे ट्रू आहे. काय फास्टर वाढते ना, डिजिटल झाल्यामुळे ट्रान्झॅक्शन फास्ट होतात, फायनान्शियल इन्क्लुजन वाढते, प्रत्येकाला बँकेत जायची गरज नाही नोट काढण्यासाठी, डायरेक्ट अकाउंटवर येते डिजिटल रुपी. काय रिप्लेसिंग ऑल फॉर्म्स ऑफ प्रायव्हेट डिजिटल करन्सी. प्रायव्हेट डिजिटल करन्सी कोणत्या? ज्या क्रिप्टो बघतो आपण, बिटकॉइन, इथेरियम, डॉज, XYZ, लुना, हे ते
मनाला येईन ते कॉईन आहेत. त्यांचा वापर न करता ह्याचा वापर केला पाहिजे लोकांनी, आपल्या लोकांनी. बाहेर कोणाला काही वापरू दे, पण आपल्या लोकांसाठी हे काढले. कारण ते कंट्रोल नाही ना. आज बिटकॉईनची किंमत 4 लाख आहे, उद्या 60 लाख असेल, त्याच्यात तिसऱ्या दिवशी 30 लाख होईल, सांगता येत नाही. लॉकडाऊन मध्ये झालं काहीतरी 20 का 30 लाख चालू होतं, लॉकडाऊन मध्ये अचानक डबल रेट झाला, 60 लाख क्रॉस केलं. लॉकडाऊनच्या नंतर परत ते आहे तिथंच आले, जवळजवळ का खाली वर खाली माझं लक्ष नाहीये, पण आहे. एक बिटकॉइन आता प्राइस चेक करा बरं, काय प्राइस 2 लाख होतो. हे किती डॉलर मध्येच किती काय कळा, 76,000, जवळजवळ $80,000 चालू आहे. आपण रुपीज मध्ये बघायचे ना, पण आपल्याला 56 लाख. कस काय बंद झाला? काय हे बंद झालं का? काय झालं विषय त्याचा अचानक? काय का आठवलं पण अचानक हे चालू? हा का? हा बरं, बघा लक्ष द्या इकडे. ही आता इथं प्राइस आहे, हा 56 लाख. 2023 मध्ये काय होती? 15 लाख फक्त. हातात आहे का गुणाच्या? बघ परत त्याच्या आधी किती आहे? जवळजवळ तेवढंच, 55 लाखच्या जवळपास. त्याच्या आधी किती होती? 2020 मध्ये लॉकडाऊनच्या आधी किती? 10 लाख. लॉकडाऊनच्या आधी 10 लाख होते. किती पटीने वाढलं? 6 टाइम्स वाढलं ना. 10चं 60 लाखावर गेले. पण दाखवायचं कारण काय आहे? टाइम घेण्याचं कारण, गोष्टी समजल्या पाहिजे. नुसतं मी सांगून काय होणार आहे? तुम्हाला कळणार आहे का काय? तुम्ही जासान विसरसान. असे कितीतरी कॉईन बुडालेत, पण असे 10 असं बरंच वर गेलं आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी 0 झालं. वर गेलं म्हणून लोकांनी घेतलं. म्हणजे लोक ह्याच्यात बुडालेले आहेत, लाखोंमध्ये, काही कोट्यांमध्ये. झालं पाहिजे का तसं? गव्हर्नमेंटला वाटतं नाही झालं पाहिजे. आन्सर काय आपलं? रिड्युसिंग गव्हर्नमेंट कंट्रोल ओव्हर मॉनिटरी पॉलिसी. हे नाही त्याचा पर्पज. घे पुढे. What is one of the primary economic effects of war on a country? आपण घेत असतो. आपण एकदा परत टॉपिक घेणार आहे हा, डिटेल मध्ये एक्सप्लेन करायला. काय इन्व्हेस्टमेंट वाढती का? कुठं वॉर चालू आहे, कोणी भांडणं करतंय? नाही होत. उलट पैसे काढून घेऊन जातात. इथं ठेवण्याची गरज नाही, चला आपल्या घरी. स्ट्रेंडिंग होती का करन्सी? नाही होत, उलट वीक होती करन्सी. कारण कुणाला पाहिजेच नाही ना ती करन्सी. कुणाला इन्व्हेस्टमेंटच करायची नाही, तो डिमांड पण करत नाही ना बाहेरचा माणूस की मला करन्सी पाहिजे. मग आधी आपण ते बघितलं काल, 10 रुपये, 60 रुपये, $1 किंमत. आपण बळच देतोय, मग घ्या 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 घ्या, पण कोण घेत नाही. मग ती पडत 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 कमी होत राहते. बऱ्याच देशांची अवस्था आहे तशी. टुरिझम वाढतं का लढाई चालू असताना? नाही. डिस्ट्रक्शन होतं फक्त इन्फ्रास्ट्रक्चरचं. हॉस्पिटल जातात. इराक, सिरिया जर बघितलं तर काहीच नाही राहिलेलं तिथं. हॉस्पिटल, दवाखाना, शाळा जवळजवळ सगळेच संपले. केले का पुढे? Which of the following is most likely to happen when a country is involved in a prolonged war? Prolonged war म्हणजे काय? दीर्घकालीन वॉर. युक्रेन रशिया आपण बघतोय, काय होतंय तिथं? युक्रेनकडे पैसे आहेत का? अमेरिका पैसे पुरवते. आता ट्रम्प जिंकला, आपण बघितलं, ऐकलं, न्यूज मध्ये ऐकलं का? ट्रम्प जिंकल्यामुळं अमेरिकन लोक लय खुश झालेत. का? तर तो म्हणतोय मी ही लढाई बंद करणार. आणि आमच्या आधीची जो बायडेनला बसून नाराज का होते लोक, की आमच्यावर जो पैसा खर्च झाला पाहिजे तो आमच्यावर न करता डॉलर ते
तिकडे खर्च करत होते की तुम्ही लढाई लढा. त्यात त्या लोकांचा काही फायदा आहे का, त्यांना काही होतंय का, बेनिफिट होतंय का, नाही. मग ते वेस्ट चालले ना पैसे. आणि युक्रेन मग आणि ह्या केसमध्ये होतंय काय, युक्रेनचं काय ते काय फुकट पैसे देतात का, नाही, ते कर्ज म्हणून देतात त्याला. युक्रेन आज पैसे वापरते, पण आज जो प्रेसिडेंट त्याला नाही फेडायचे ना. पुढे जे लोक येणार आहेत त्या लोकांना पब्लिक कडून ते पैसे फेडणार आहेत, ते पब्लिक कडून घेऊन. हाऊ डज वॉर इम्पॅक्ट अ कंट्रीज वर्कफोर्स. वर्कफोर्सवर काय परिणाम होतो, म्हणजे कामगार लोक आहेत म्हणजे लोक, आपली लोक. वर्कफोर्स मध्ये कोण कोण येतं, आपणच येतो. कोण येतं, जे एम्प्लॉईड आहेत, अनएम्प्लॉईड आहेत, काय. आपण एक टॉपिक बघितला होता, 12 ते 64 वर्ष, 15 ते 60. वर्कफोर्स इज व्हॉट. लेबर फोर्स प्लस अनएम्प्लॉईड. लेबर फोर्स कोण, ज्यांच्याकडे काम आहे. अनएम्प्लॉईड काय, काम करण्याची इच्छा आहे, क्षमता आहे, शक्ती आहे, पण काम नाही. हे सगळे मिळून वर्कफोर्स. लहान मुलं, म्हातारी माणसं येतात का ह्याच्यात, नाही. मग ह्याच्यावर काय परिणाम होतो वॉरचा, वॉरमुळे ह्या गोष्टीवर काय परिणाम होतो, रिझल्ट इन लॉस ऑफ ह्युमन कॅपिटल. कारण लोक मारतात. वर्ल्ड वॉर 1, वर्ल्ड वॉर 2 हे जरी बघितलं तरी कळेल की लोक कसे मारतात, देशच संपतात. इराण, अफगाणिस्तान, सिरिया, अफगाणिस्तान वगैरे ते बघायचं एकदा, काय अवस्था आहे तिथं. Which sector is most likely to see decrease during wartime due to disrupted supply chains and trade routes? कोणतं, आता होणार सगळीच, पण मोस्ट कोणतं. कारण ऍग्रिकल्चर पण नाही होणार, लढाई चालू असतं. असं तर नाही की हे होते हे सगळे नाही होणार. मॅन्युफॅक्चरिंग पण नाही होणार, हे पण नाही होणार, सगळं कमी होणार. पण सगळ्यात जास्त इफेक्ट काय होणार, टुरिझम. कारण टुरिस्ट बाहेरून येतोय, तो येणार नाही, तो डायरेक्ट फुल स्टॉप होणार आहे. हे तर काही प्रमाणात होणार आहे, हे पण काही प्रमाणात चालणार आहे. पण हा बाहेरून येणारा माणूस आहे, तो कशाला येईल ना तिथं, लढाई चालू आहे, मी कशाला मारायला जाऊ तिथं. हाऊ डज वॉर टिपिकली अफेक्ट ऑइल प्राइसेस. सगळ्यांच बरोबर आहे, अरे वा, वाढतात. समजायची गरज पडणार नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ लिक्विड वेल्थ. 2 जण. हाऊसवाला कोणी, हाऊस कशावरून लिक्विड वेल्थ आहे, ते लँड. आपण वरच्या क्वेश्चन मध्ये लँड बघितली, ती लिक्विड होती. मग हाऊस कसं काय झालं लिक्विड. आणि इथं कॅश आहे की, सगळ्यात लिक्विड तुम्ही कॅश म्हणले ना, आन्सर वर दिले ना कॅश. मग इथं कॅश का नाही केलं, पेंटिंग कोणी नाही केलं, बरोबर आहे, फॅक्टरी कोणी नाही केलं. हाऊस म्हणजे काय, लँड झालं ना, जवळजवळ लँडवरच हाऊस आहे. असतं नाही ना, हाऊस घ्या, लँड तिथंच राहणार आहे. घर खरेदी करणं विकणं सोपं आहे का, पैशात कन्वर्ट ते लगेच होतंय का, नाही. आणि कॅश लगेच काढता येते सेव्हिंग अकाउंट मधली, करंट अकाउंट मधली. विच ऑफ द फॉलोइंग इज एन एक्झाम्पल ऑफ नॉन लिक्विड ऍसेट्स. बरोबर आहे, इथं बरोबर केले. कोणी एक, ओके. आणि हे कोणी, आणि ही तू आहे. वर आपण बघितलं ना. आणि स्टॉक्स कशावरून इलिक्विड आहे, नॉन लिक्विड आहे, इलिक्विड नॉन लिक्विड. माझ्याकडे समज एक स्टॉक आहे, मला तो विकायचा आहे, तुम्ही कसा पण विकू शकतो ना. आत्ता विकला की लगेच कोणी पण घेईन त्याला. मला आत्ता घ्यायचा आहे, मी डिमांड टाकली की लगेच सेकंड पण नाही लागत, लगेच माझ्याकडे येतो. मग कसं काय लिक्विड असणार ना. रिअल इस्टेट आपण कायम बघतोय, घर घेणं, जमीन घेणं, कंपनी घेणं, फॅक्टरी, ह्या सगळ्या ऍसेट आहेत, पण इलिक्विड ऍसेट आहेत.
उलट कॅश छोट्या अमाऊंटवर आहे, पण ते बरीच मोठी. जमीन 10 कोटीची 20 कोटीची, आपलं कॅश आहे 1 कोटी 2 कोटी, गोल्ड असन 4-5 कोटी. हे लिक्विड आहे. ते महाग असून व्हॅल्युएबल असून ते लिक्विड नाही, कन्व्हर्ट होत नाही. कारण किंमत बघत नाही आपण इथं. पैशाच्या फॉर्म मध्ये त्याला आपल्याला कन्वर्ट करता येतं का, हे आपण बघतोय. विच कॉन्सेप्ट रेफर्स टू द इन्क्रीजिंग व्हॅल्यू ऑफ एन एसेट ओव्हर टाइम. इन्फ्लेशन कसं काय केलं तुम्ही? फक्त इन्क्रीज इन द व्हॅल्यू एवढंच बघितलं का, की ऍसेट म्हणजे काय? आपण तारण नाही. जी गोष्ट आपल्याला पैसे मिळवून देते, एखाद्याची बिल्डिंग आहे त्याला भाडं देत असं, ती ऍसेट. एखाद्याची गाडी आहे ती ट्रॅव्हलिंगसाठी कुठं लावलेली, ती ऍसेट आहे. आपण झाले की बरंच बोलणं झालंय आपलं. दुसरं असतं लायबिलिटी, म्हणजे तिच्यावर आपण खर्च करतोय चालवण्यासाठी. जर मी गाडी घेतली पर्सनल यूजसाठी, फॉर्च्युनर घेतली मी, आधी तुम्ही खर्च केला, त्याच्यावर बराच टॅक्स भरला आणि डबल रेटला जवळजवळ गाडी घेतली, जास्त रेटला घेतली गाडी. मग त्याच्यावर मी पेट्रोल टाकतोय फिरायला, मेंटेनन्स करतोय त्याला 50-60 हजाराचं, 2-3 महिन्यांनी मेंटेनन्स करतोय. माझा खर्च चाललाय ना. ती लायबिलिटी. ऍसेट काय? मला इन्कम येतोय त्या गोष्टीतून. तीच गाडी मी कुठेतरी पॅसेंजरसाठी लावली, लोकांना देतोय भाड्याने फिरायला, ती झाली माझी. लग्नाला दिली जा, ती झाली माझी ऍसेट. आता त्या ऍसेट, आता गाडी जी तिची व्हॅल्यू कमी होत जाते, डिप्रिशिएट होती. आता समज एक घर आहे, बिल्डिंग आहे, त्याची किंमत वाढत राहते, तर त्याला आपण इन्फ्लेशन म्हणतो का? घराची किंमत वाढली, जमिनीची किंमत वाढली, त्याला आपण इन्फ्लेशन म्हणतो का? टमाट्याची किंमत वाढली तर आपण म्हणतो इन्फ्लेशन आहे. घराची किंमत वाढल्यावर इन्फ्लेशन म्हणतो का आपण? नाही म्हणत. तर ऍसेटची व्हॅल्यू वाढली, एप्रिसिएशन. ह्या वस्तूंमध्ये वाढणं त्याला इन्फ्लेशन म्हणतो, आणि ह्यांच्यात वाढणं एप्रिसिएशन म्हणतो. एप्रिसिएशन म्हणजे पण वाढणंच, आणि ऍसेट एप्रिसिएशन म्हणजे ऍसेटचं वाढ. अजून काय होतं? बरं खाली येऊ. अजून काय ऑप्शन होते? टॅक्सेशनचा काही संबंध नाही, आणि डिफ्लेशन तर उलट आहे, इन्फ्लेशनच्या उलट आहे, त्याचा पण काही संबंध नाही. ऍसेट डिप्रिसिएशन होऊ शकतं. एप्रिशिएट जसं होते तशी डिप्रिशिएट पण होऊ शकते. जसं गाडीचं बघितलं आपण, यूज करतोय आपण, ती खराब होत राहते, मेंटेनन्स करायला लागतो. शेवटचा आला. अरे वा. प्रायमरी डिफरन्स बिटवीन. कसं केलं हे? माहित होतं का अंदाजे ठोकले? माहित होतं ना, वाचल्यावर कळतं ना. बस समजायची गरज नाही, आहेत बरोबर, हुशार आहेत आपली. बस करायचं, बंद करू आता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि ह्याची PDF तुम्हाला भेटून जाईल लिंक मध्ये. तुम्हाला नाही देत रे.